विद्यार्थी मित्रांनो, हे काय दिसत आहे तुम्हाला? हे एक भावचित्र आहे, बरोबर? ह्या भावचित्रातून तुम्हाला कोणता भाव दिसून येतोय? आनंद. हास्य. आणि हे काय? दुःख म्हणजे सॅड, बरोबर? या भावचित्राद्वारे आपल्याला हे दिसतं की एक हसणारा व्यक्ती म्हणजे हसणाऱ्या व्यक्तीचा मुख मोठा आहे, रडणारा. तर मुलांनो, आज आपण टीव्हीवर आणि असे विनोदी कलाकार पाहत असतो, म्हणजे आपल्याला खूप हसवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला काय वाटतं, जगाला हसवणाऱ्या या प्रत्येक व्यक्तीच्या मागे किंवा त्याच्या मनात नेहमी आनंद असेल का? असू शकतो का? नाही. प्रत्येकाच्या मनात कोणतीतरी एक दुःखाची भावना असते, पण तो आपल्याला हसवताना तो ते दुःख आपल्याला जाणवून देतो का? नाही. आपण सर्कस बघतो, सर्कस जातो, तिथे एखादा जादूगार असतो किंवा विदूषक असतो, तो काय करतो? आपल्याला हसवण्याचं काम करत असतो. पण तो जे आपल्याला दाखवतो, हसवतो, पण त्याच्या प्रत्येक कलाकृतीच्या मागे त्याच्या आतमध्ये, मनामध्ये असं एक दुःख कोणतं तरी एक दडलेलं असतं. तर कधी कधी कलाकार स्वतः खूप मोठ्या संकटात किंवा दुःखात असतो, तरीही तो जगाला हसवण्याचं काम जिद्दीने करत असतो. स्वतःच्या डोळ्यात पाणी असूनही जगाला आनंद देत असतो. तर ही खरं तर खूप मोठी जिद्द आहे. आज आपण अशाच एका जगाला हसवणाऱ्या महान कलाकाराच्या बालपणातील एका हृदयस्पर्शी प्रसंगाची गोष्ट जाणून घेणार आहोत. तर मुलांनो, आज आपण भ.द. खेर यांची हसरे दुःख हा पाठ अभ्यासणार आहोत. भालचंद्र खेर. तर आज आपण पहिल्यांदा धडा थोडक्यात वाचून घेऊया, प्रकट वाचन करूया. हसरे दुःख हे भ.द. खेर यांचं, भालचंद्र खेर यांचं हसरे दुःख हा पाठ आपण पाहणार आहोत. सगळ्यांनी पुस्तकात लक्ष द्या, मी वाचते, त्याच्यानंतर तुम्ही मौन वाचन करायचे आणि तुम्ही मौन वाचन करताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं तुम्ही उत्तर द्यायचे मला. तर रंगमंचावरील पडदा दूर झाला, प्रेक्षागृह एकदम शांत झालं, वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले, प्रेक्षागृहातील कुजबूज एकदम थांबली. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्ले एक तांतेने गात उभी असलेली दिसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वाद्यवृंदांची जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले, तेव्हा सारे श्रोते जीवाचं काम करून ऐकू लागले. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली. साऱ्या श्रोत्यांचं भान हरपून गेलं. लिली हार्लेचा 5 वर्षांचा धाकटा मुलगा चार्ली विंगमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागलेली होती. तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो निश्चल उभा होता. लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं. तिच्या गोड गळ्यातून तार सप्तकातले स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले. तिच्या कंठ माधुर्यानं श्रोते डोलू लागले, फुलून गेले. लिली हार्लेचा तार सप्तकातील तो मधुर स्वर विलास चालत असताना तिचा आवाज एकदम चिरकला. काही केल्या कंठातून आवाज फुटेना, स्वर आल्या मिळून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदांची साथसंगत सोडून दिली. काही केल्या काही होईना, बसके स्वर कंठातून बाहेर येईना. आपल्या कंठातून स्वर प्रकट करण्याची तिची धडपड चालूच होती. विद्ध झालेल्या एखाद्या चंडोल पक्षाने आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करावी, अशासारखं ते केविलवाणं दृश्य दिसत होतं. त्या दिवशी कित्येक श्रोते प्रेक्षागृहात गर्दी करून बसले होते. लिली हार्लेचे ते फार चाहते होते. काय झालं, एकदम असं काय झालं, अशी त्यांची आपापसात कुजबूज सुरू झाली. परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे तिलाही कळत नव्हतं. मग श्रोत्यांना कुठून कळणार? काही केल्या काही काळ त्या श्रोत्यांनी दम धरला, परंतु लिली हार्लेचा दम आता पुरता निघून गेला होता. काही काळानंतर श्रोत्यांना दम धरलेला काहीतरी विपरीत घडलं होतं खास. मग प्रेक्षागृहातील साऱ्या श्रोत्यांना कुजबूज सुरू झाली. श्रोते आरडाओरड करू लागले, आरडाओरडा वाढू लागला. कित्येक श्रोत्यांना तिचं ते गाणं तोंडपाठ होतं. ते घसाड्या आवाजात तिचं गाणं म्हणू लागले. त्यांच्या त्या म्हणण्याला शिट्ट्यांची आणि आरोळ्यांची साथ सहजच मिळाली. विंगमध्ये उभ्या असलेल्या चार्लीला काहीच कळेना. बावळ्या मुद्रेने तो गोंधळून आईकडे बघत उभा होता. स्टेजवरच्या प्रकाराची स्टेज
म्युझिक हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये लिली हार्ले एकदा उभी राहिली म्हणजे मॅनेजर निर्धास्तपणे दुसरीकडे बघायला मोकळा होत असे. ती उभी राहीपर्यंत काय ती त्याला धावपळ करावी लागेल. लिली नृत्य करण्यात जशी निष्णात होती तशी पियानो वाजवण्यातही वाकबगार होती. नृत्य करताना तिच्या पत्नीसात जशी जादू होती तशीच तिच्या हातांच्या बोटांतही एक प्रकारची विलक्षण जादू होती. मध्यम उंचीच्या लिली हार्लेची लांब सडक बोटा पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यांवर नाचायला लागली. म्हणजे पियानो स्वरही बेहोशी परिवर्तन करायला लागलं आणि ती गायला लागली की तिच्या कंठातून जे स्वर्गीय स्वर बाहेर पडत ते त्या पियानोतील स्वरांमध्ये एकरूप होऊन जात. कित्येक विनोदी प्रहसनात ती काम करायची तेव्हा प्रेक्षकगृहात हास्यलहरी उठायच्या. त्या मॅनेजरच्याही कानावर हमखास पडायच्या. लिली हार्लेच्या स्टेजवरच्या कामाकडे कधीच लक्ष द्यावं लागायचं नाही. त्यामुळे त्या दिवशी जेव्हा प्रेक्षकगृहातून आरडाओरड आणि आरोळ्या यांचा आवाज स्टेज मॅनेजरच्या कानी पडला तेव्हा तो धावत पळत आला आणि विंगमध्ये चार्लीच्या शेजारी येऊन उभा राहिला. गोंधळून जाऊन तो रंगमंचावरील लिली हार्लेकडे बघत होता. लिली हार्लेची मुद्रा पांढरी पडली होती. आजवर तिच्या गोड चढ्या गळ्यानं तिला कधीही दगा दिला नव्हता. हुकुमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत गेली होती. ती अधिकाधिक नाव मिळवत चालली होती. चांगल्यापैकी पैका कमवत होती. परंतु विद्युत चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधकारात विलीन होऊन जावी असा प्रकार घडला होता. आजपर्यंत तिची एवढी अवहेलना कधी झाली नव्हती. त्या अपमानित अवस्थेत स्टेजवर थांबणं तिला मुळीच शक्य नव्हतं. ती मुकाट्यानं विंगमध्ये परतली. स्टेज मॅनेजर चार्लीबरोबर तिथेच उभा होता. त्याला काय बोलावं हे समजेना आणि नेमकं काय झालं आहे हे चार्लीला समजेना. रडवत्या स्वरात लिली हार्लेच म्हणाली, माफ करा, माझा आवाज काही केला फुटला नाही. मी तरी काय करणार. मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला. पूर्वी असं कधी झालं नव्हतं. मॅनेजरला ते माहीत का नव्हतं. त्याने पिनाफोर आणि अयोलान आणि मिकाडो या नाटकातल्या तिच्या भूमिका बघितल्या होत्या. सलमान कंपनीतले ऑपेरा बघितले होते. तिने गायलेले शास्त्रीय संगीतही ऐकले होते. मग आता तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे मॅनेजरलाही कळलं नाही. परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणं भागच होतं. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. थोडा विचार करून मॅनेजर पुढे आला. पण मॅडम, आपला कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालूच राहायला हवा, नाहीतर आपली नाचक्की होईल. लिलीनं मॅनेजरकडे उदासवाना दृष्टीने बघितलं. तिचे नीलवर्ण बोलके नेत्र पाणावले होते. तिच्या पाणीदार नेत्रात आता कारुण्याची छटा दिसत होती. हातात तिनं आपला कोट धरून ठेवला होता. जणू आपला तो नाटकातला कोट तिनं कायमचा आपल्या अंगावरून उतरवून हातात पकडून ठेवला होता. आपल्या हातांच्या मुठी जवळून ती मॅनेजरकडे बघत हेदिवाने मुद्रेनं त्याला म्हणाली, मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवणार. मला तर आता स्टेजवरही येऊ देणार नाही. मॅनेजर एकदम म्हणाला, छे, तुम्ही आता स्टेजवर जायची गरज नाही. परंतु तुमचं ते अपूर्ण राहिलेलं गाणं कुणीतरी स्टेजवर जाऊन म्हणायला हवं. या तुमच्या छोट्या चार्लीला तुमचं ते गाणं येतं. त्याला ते गाणं म्हणताना मी ऐकलंय. तुमची हरकत नसेल तर मी त्याला स्टेजवर घेऊन जातो. यावर लिली काहीच बोलली नाही. तिला चार्लीकडे एकदा निघून बघितलं. त्याला जवळ घेतलं. त्याच्या काळ्या कुर्त्या गळ्या केसातून हात फिरवला. चार्लीला घेऊन स्टेज मॅनेजर केव्हा स्टेजवर गेला हे त्याला तिला कळलं नाही. प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला, हा चार्ली, लिली हार्लेचा मुलगा. त्याच्या आईची प्रकृती एकदम बिघडली तेव्हा तिचं अपूर्ण राहिलेलं गाणं आता हा पुरं करेल. आता आपण ते शांतपणाने ऐकून घ्यावं. धन्यवाद. मग चार्लीकडे बघून मॅनेजर म्हणाला, चार्ली, आता प्रेक्षकांना तू जॅक्स म्हणून दाखव. एवढं बोलून मॅनेजरने चार्लीची पाठ थकवली आणि तो विंगमध्ये निघून गेला. चार्ली स्टेजवर सहजपणाने उभा होता. त्याला प्रेक्षकांची यत्किंचितही भीती वाटली नाही. तशी भीती वाटण्याचं त्याचं वयही नव्हतं. त्याच्या तोंडावर फुटलाईचा झगमगीत प्रकाश पडला होता. त्यामुळे समोरचा प्रेक्षक वर्ग त्याला धुसर दिसत होता. चार्लीनं गाणं म्हणायला सुरुवात केली, राऊंड अबाउट द मार्केट, डोंट यू सी. तर विद्यार्थ्यांना आपण आता पाठ वाचलेला आहे. आता तुम्ही हा मनातल्या मनात वाचला. तुम्हाला त्याच्यावर एक प्रश्न विचारणार आहे.
म्हणजे तिला काय झालं तिला तिचं पण कळलं नाही. तिथून आधी असं कधीच झालं नव्हतं तिच्यासोबत, पण पहिल्यांदाच तिच्यासोबत अशी घटना घडली. आणि अशा वेळी काय करायचं हे तिला सुचत नव्हतं. मग मॅनेजरने काय केलं की स्टेजवर येऊन तिला जरा सहानुभूती दिली की स्टेज रंगमंचावरून आतल्या बाजूला त्यांच्या ह्याच्यामध्ये आतल्या रूममध्ये गेली. मग तिचा मॅनेजर तिला काय बोलला की तुझ्या ऐवजी तुझा चार्ली म्हणजे तुझा हा 5 वर्षाचा लहान मुलगा तुझा जो कार्यक्रम आहे तो पुढे चालू ठेवी. मग अशा प्रकारे चार्ली रंगमंचावर गेला. आपल्या आईची जी कर्तबगारी होती, जी तिचा नृत्यकला होती, आवाज होता, तिचं गाणं होतं, तो लहानपणापासूनच तो तिच्याकडे बघून बघून शिकत होता. त्यामुळे त्याच्यामध्ये ती सगळे कला त्याच्या अवगत होते. जशी तुमच्यामध्ये असतात, खेळण्याचे असतात, आरडाओरडा करण्याचे असतात, है का नाही? असतात ना काही काहींना गाणं म्हणायला आवडतं, नृत्य करायला आवडतं. तसे चार्ली चॅप्लिन मध्ये गाणं, त्याची आई जे गाणं म्हणायची ती कला त्याच्यामध्ये पहिल्यापासून अवगत होती. मग त्यांनी काय केलं, आपल्या आईच्या जागी रंगमंचावर जाऊन तो परफॉर्मन्स केला. आणि आपल्या आईची जी नाचक्की झाली होती, जे प्रेक्षक होते ते तिच्यावर हसत होते, ओरडत होते, तिची खिल्ली उडवत होते, ते त्यांनी काय केलं, स्वतः जाऊन तिथं परफॉर्मन्स केल्यामुळे त्याच्या आईचं संकट त्यांनी एक प्रकारे स्वतःवर घेतलं आणि तो सगळ्यांना छान प्रकारे करून दाखवला. मग पुढच्या ह्याच्यात काय सांगितलं त्यांनी की चार्लीला त्याच्यावर एकदम पैशाचा हे केलं, पैशाची बरसात केली त्याच्यावर की त्याने इतका छान परफॉर्मन्स केला त्यामुळं. पण तो चार्ली 5 वर्षाचा लहान मुलगा होता, त्याला काही माहित नव्हतं की आपल्यावर पैसे टाकतात. त्याला वाटलं आपल्यावर पैसे टाकतात पण हे कोणी उचलून नेले तर, हे का नाही? तो लहान बालक होता, आपल्याला माहिती आता आपले पैसे कोण नेणार नाही, पण त्याला वाटलं काय की हे पैसे कोणी उचलून नेले तर, म्हणून त्यांनी काय केलं, अर्ध गाणं तिथं सोडलं आणि पहिले पैसे गोळा करायला लागला. तर ह्याच्यावर सुद्धा प्रेक्षकांनी हसून त्याला प्रतिसाद दिला की एवढा लहान बालक असूनही तो सगळ्या गोष्टीचा विचार करतोय की त्याला जे मिळणारं मानधन आहे ते त्यांनी गोळा केलं. अशा प्रकारे त्यांनी स्टेजवर एक छान प्रकारे त्याचा गाण्याचा जो कार्यक्रम आहे तो छान पद्धतीने केलेला आहे. तर ह्याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं सांगा? काय शिकायला भेटतं? तुम्ही जर चार्लीच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? तुमची आई समजा एखादा छान सादर करते कार्यक्रम आणि तिला असं काहीतरी निर्णय घ्यावा लागला किंवा तिला काहीतरी संकट आलं तिच्यावर, तर तुम्ही तिचा मुलगा म्हणून तुम्ही काय करू शकता अशा ठिकाणी? त्याच्यासारखा धाडसी निर्णय तुम्ही घेऊ शकता का? बरोबर का नाही? तुम्ही तुमच्या आईला वाचवण्यासाठी पुढे जाणारच. तुम्ही तिचा हसा, जर समोरचा माणूस किंवा प्रेक्षक तिच्यावर हसत असेल तर तुम्ही एक तिचा मुलगा म्हणून तिचा समोर जाऊन तिचा सन्मान किंवा तिचं काय असेल ते तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करणार. तर चार्लीने असं धाडसाचं काम केलेलं आहे. आता मी तुम्हाला 1-2 प्रश्न विचारते ह्यावर. सोपे प्रश्न आहेत एकदम, तुम्हाला उत्तर येतील. सांगा मला, चार्लीच्या आईचे नाव काय होते? कोणीतरी एकाने उत्तर द्या, उभं राहून. लिली. दुसरं आहे लिलीचाच, म्हणजे तिचं नाव हॅना आहे पण तुमच्या पुस्तकामध्ये लिली दिलेलं आहे. तर लिलीचा आवाज बसल्यावर रंगमंचावर कोण आले? चार्ली. कोणीतरी एकाने उत्तर द्या. बरोबर, चार्ली आला. तर आता आपण 2 गाड्या जागा घेऊया. संकटाच्या वेळी आपण चार्ली सारखी डॅश डॅश दाखवली पाहिजे. काय दाखवली पाहिजे? कोणीतरी उठून उत्तर द्या. हा सांग. बरोबर, धाडस किंवा जिद्द दाखवली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, शांत बसा. आई वडिलांच्या कष्टाची आपण नेहमी डॅश डॅश ठेवली पाहिजे. काळजी ठेवली पाहिजे. हा, अजून बरोबर, जाणीव ठेवली पाहिजे. आई वडील जे कष्ट करतात त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. काळजी पण बरोबर तुझं नाही असं नाही, पण जाणीव पाहिजे. जे आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात, आपल्या लहानाचं मोठं करतात. पण आता आपण काय करतो, आपल्याकडे मोबाईल आलाय, आपण मोबाईलवर असे व्हिडिओ बघतो, आई वडिलांचा अपमान करतो. आई जर म्हटली मोबाईल ठेव आणि अभ्यास कर, तर आपण काय म्हणतो, तुला काय करायचं, राहू दे मोबाईल जरा वेळ, आहे का नाही? असं बोलतो का नाही? नाही बोलत तुम्ही? विचारू आईला. सगळेच जण आईचा अपमान करतात. आई आपल्यासाठी किती कष्ट करते ह्याची
4B मध्ये एक लघवी होती ती जगाला हसवण्याची. तो स्वतः दुःखात होता पण तो जगाला हसवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला लघवी हा शब्द आपल्या पाठ्यपुस्तकात आलेला आहे. दुसरा शब्द आहे तन्मयता. तन्मयता तुम्हाला माहितीच असेल, माहितीये का? तन्मयतेचा अर्थ काय आहे माहितीये का कोणाला? तर तन्मयता म्हणजे मग्न होऊन किंवा मन लावून शिकवणे. जसं चार्ली आपलं गाणं सादर करताना एकदम मन लावून करत होता. आपण एक स्वाध्याय देऊया. प्रश्न विचारला तो स्वाध्याय देते मी तुम्हाला. आईचा सन्मान वाचवण्यासाठी तुम्ही चार्ली सारखा कोणता निर्णय घ्यावा? धाडसी निर्णय घ्या. सगळ्यांनी स्वाध्याय देऊन घ्या. हे तुमच्या शब्दात तुम्ही लिहून आणायचे. घेतला